शांत, तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. बाहेर काय चाललंय अजिबात जाणवणार नाही, तिकडे लक्ष जाणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या ध्यानामध्ये आता बिझी राहणार. हळुवारपणे आपले डोळे बंद करायचे, एकदम रिलॅक्स राहायचं. आणि मनातच प्रत्येकाने प्रार्थना करायची. मी तुम्हाला ती प्रार्थना सांगेन आणि आपण ही कुंडलिनी शक्तीचं जागरण करण्याच्या आधी आपण श्री माताजींकडनं मागणं करूया. परमपूज्य श्री माताजी, मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. मनातल्या मनात मनापासून नमस्कार करून आपण आता कुंडलिनी शक्तीचं जागरण करूया. आपला डावा हात जो आपली इच्छा शक्ती आहे आणि आपला उजवा हात जी आपली कार्यशक्ती आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला की मला आज पायलट व्हायचं, तर तुमची इच्छा शक्ती आहे, तुम्हाला पायलट व्हायचं. पण ते पायलट होण्यासाठी तुम्हाला जे जे वेगवेगळे परीक्षा द्यायला लागतात, ज्या ज्या गोष्टीतनं तुम्हाला जायला लागतं, ज्या ज्या स्पर्धांमधनं तुम्हाला जायला लागतं, ते सगळं तुमची कार्यशक्ती बघते. तर समजलं, आपला डावा हात आहे तो आपली शुद्ध इच्छा आहे आणि उजवा हात आहे तो आपला कार्यशक्ती आहे. तर आपण आता त्या 3 प्रार्थना सुरू करूया. शांत बसायचं, डोळे सुंदर मस्तपैकी बंद करायचे, निर्विचार व्हायचं. विचार आता येऊन गेलेले असणार, एकही विचार नसणार आता मनात. शांत बसायचं, डोकं हलकं वाटतंय. पहिली प्रार्थना करायची, आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. तुम्ही चुकीचं केलं तर आमचे इथे व्हॉलेंटियर आहे, ते तुम्हाला मदत करतील, काळजी करू नका. पण डोळे आता अजिबात उघडायचे नाही ना. आपला हात उजवा हात हृदयावर ठेवायचा, डावा तसाच ठेवायचा, ताठ, डोळे पूर्णपणे बंद. मी जी प्रार्थना म्हणणार तुम्ही ती मनातल्या मनात म्हणायचे. परमपूज्य श्री माताजी, मी एक शुद्ध आत्मा आहे. परमपूज्य श्री माताजी, मी एक शुद्ध आत्मा आहे. होली मदर, I am a pure spirit. Holy Mother, I am a pure spirit. याच अवस्थेमध्ये असेच बसून राहा. आता आपण दुसरी प्रार्थना सुरू करू. आपला उजवा हात जो हृदयावर ठेवलाय तो आता आपल्याला माथ्यावर ठेवायचा, जिथे कुंकुम लावतो, आणि आपलं डोकं थोडंसं धरती मातेकडे झुकवायचंय. माता घट्ट पकडायचंय. जेव्हा डोकं दुखतं तेव्हा कसं आपण घट्ट कसून पकडतो ना, तसं. इथे आपण आता दुसरी प्रार्थना करणार. मनातल्या मनात म्हणायची तुम्ही प्रार्थना ती. डोळे पूर्णपणे बंद, रिलॅक्स बसायचं. डोक्यात आता कसलेही विचार येत नाहीये. परमपूज्य श्री माताजी,